कधी असं वाटतं की आम्ही एका दाण्याचे 1000 दाणे करतो, किलोनं पेरलं की सुपानं घरला येतं या, तरी सुद्धा आमची गरिबी हटेना. काय जादू आहे अशी. आणि मग खरं बघितलं तर शेतकऱ्यासाठी योजना प्रचंड सगळे जाहीर करतात. कोण म्हणता शेती परवडत नसलं तर गायी पाळा. दादा आई शपथ गायी पाळून चांगलं झालंय का? अजिबात झालं नाही. गायीचं तोंड आमच्याकडं काच दुसऱ्याकडं. आणि मग म्हणजे गाय आम्ही पाळली पण आमच्या पोरानं तूप खाल्लं नाही, आईस्क्रीम खाल्लं नाही. आईस्क्रीम दुसरंच आणतं या, तूप आमच्या पोरानं बघितलं नाही. आणि जिनी आमचं दही दूध तूप खाल्लं ते सगळे काकडे साहेब पुण्यात सकाळची व्यायामला पळायला लागली. नवरा पुढं पळतोया, बायको मागणं पळतेया. का? चरबी वाढली. 2-4 गायी घ्यान शान काढा. म्हणजे खरं जर बघितलं तर शेतकरी गरीब काय हे कुणी सांगितलं नाही का? सांगितलं. संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, कच्चा माल मातीच्या भावी. संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, तू मनविशी साऱ्या जगाचा पुशिंदा, तुझ्या पाठीला रे पोट आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाती दह्या दुधाचे लोट. म्हणजे खरं जर बघितलं तर आमची गरिबी सगळ्यांनी सांगितली पण त्याचा उपाय मात्र कुणी केला नाही. कोणी बी यावं आणि आम्हाने सांग कोंबड्या पाळा, म्हणजे शीट तुमच्याकडे ठेवा, अंडी आमच्याकडे पाठवा. म्हणजे जोडधंदा आम्हाने दिला. डुकरं पळायला लावली, कोंबड्या पळायला लावल्या, गायी पळायला लावल्या. आणि बाकीच्यांना 5वा येतो ना योग, 6वा येतो ना योग, 7वा येतो ना योग. त्याला नाही सांगितलं तिजोरीत खडखडाट आहे, तू बी 2-4 गायी घे, तुझी बी बायको मसर राखील, तुम्ही बी धारा काढा, दूध विका. त्याला सांगितलं नाही. त्यांना 2-2 लाख पगार, 3-3 लाख पगार. आमचा बा 18 तास काम करतोय आणि हे इकडं 45 मिनिटं कोण शिकवत या, कोण 6 तास काम करत या. आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी, काम सावलीत, सुट्टी उन्हाळ्याची. काय धंदा चाललाय राव. मजा आहे का नाही मला सांगा. आम्हाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही. उन्हाळा नाही, नाताळा नाही, काय सुद्धा नाही. गांधी जयंती नाही, सुभाषबाबू जयंती नाही, आमची जयंतीच नाही. म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा. अगदी निंबाळकर साहेब आहेत, आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे. 2 लाख 3 लाख तोंड बी, विमान फुकट, रेल्वे फुकट, इष्टी फुकट. हायगाईच करायची नाही. आम्हाने काय नाही. आम्हाने काय म्हणते ती 65 वर्ष झाली